नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 5 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य। मेष राशी, अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील। मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल। आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका। गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते। कोणी तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल। एकटेपणाला आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका। यापेक्षा उत्तम हे असेल की तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकता। नको ते विचार मनात घोळतील। शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते। वृषभ राशी, आपल्या कुटुंबियांची कठोरपणे वागू नका। शांततेला मारक ठरू शकते। तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल। आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपणाला कोणताही ठाव ठिकाणा ठेवणार नाहीत। आज तुम्ही एकमेकाविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल। कुठून तरी उधार परत मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या काही समस्या दूर होतील। आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल। कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील। मिथुन राशी, ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात। परंतु अचानक काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही। एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल। जेव्हा तुमचे पारिजात सप्ताहात तुम्हाला काही न काही करण्यास मजबूर करतात, तर राग येणे स्वाभाविक आहे। परंतु शांत राहणे तुमच्या फायद्याचे सिद्ध होईल। आज शांत रहा, तणावमुक्त राहाल। अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित देणी आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील। आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा। संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका, त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल। कर्क राशी, आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता। तथापि या वेळेत दारू, सिगारेट जशा पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल। एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल। त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका। जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट तुम्ही स्पष्टतेने समजून घ्या। स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल। तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल। तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल। यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो। घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यातील दडपण कमी करेल। तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता
त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. सिंह राशी, दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असे तुम्हाला वाटेल, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की तुमचा जोडीदार तुमच्यासाठीच तयारी करत होता. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. तुम्ही नवीन मित्र जोडाल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. कन्या राशी, ध्यानधारणा आणि योग साधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. तुमचा जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुमचा जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. कुठलेही काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरे काम करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला भविष्यात समस्या येऊ शकतात. मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. तूळ राशी, तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. रम्य सहली समाधानकारक ठरतील. आज तुमचा जोडीदार तुमच्या सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा करेल. आपल्या जीवनसाथी किंवा मित्रांसोबत सिनेमा पाहून तुम्ही आपल्या लॅपटॉप किंवा इंटरनेटचा योग्य वापर करू शकता. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. अनुकंपासाठी वैवाहिक संबंध जोडून येतील. वृश्चिक राशी, मित्रमंडळीबरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकता. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात
असं का म्हणतात ते आज तुम्हाला कळेल. घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपल्या घरात खूप आठवण त्रास देईल. मनाला हलके करण्यासाठी तुम्ही घरच्यांसोबत बऱ्याच वेळपर्यंत गप्पा मारू शकता. तेलकट आणि तिखट आहार टाळा. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या, नाहीतर सामानाची चोरी होण्याची शक्यता आहे. धनु राशी, तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. आपल्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्हाला प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कुटुंबातील सदस्यासोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. मकर राशी, परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. अनुशासन यशाची महत्त्वाची शिडी असते. घरच्या वस्तूंना व्यवस्थित रूपाने ठेवल्याने जीवनात अनुशासनाची सुरुवात होऊ शकते. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा, कारण तो सर्व समस्यावर उत्तम उपाय ठरतो. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुम्ही आनंद साजरा करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. कुंभ राशी, विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. बागकाम करणे तुम्हाला खूप आत्मसंतुष्टी देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून झाले हे त्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल असेल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवसायाला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो. मीन राशी, घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. आयुष्याची चव तर
स्वादिष्ट जेवण करण्यात आहे, ही गोष्ट आज आपल्या तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकता. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.